डॉक्टर विद्याधर ओक. नाव सर्वांच्याच परिचयाचे. भारतीय औषधशास्त्रातील डॉक्टर, संगीतशास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, ज्योतिष सल्लागार तसेच भविष्य निर्माण समुपदेशक. त्यांनी भारतीय संगीतातील 22 श्रुतींवर संशोधन केले असून जगातील एकमेव 22 श्रुती हार्मोनियम निर्माण केली. आज फक्त पेटीवादनच नव्हे तर डॉक्टर ओक ज्योतिषशास्त्र, संगीत आणि विविध विषयांच्या त्यांच्या सखोल अभ्यासातून सहजपणे आपल्यासमोर अनेक किस्से उलगडणार आहेत. तर नक्की ऐकूया गप्पांची सुरेल मैफिल, डॉक्टर विद्याधर ओक. नमस्कार काका. कलायडोस्कोपच्या आमच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि तुमच्या मार्फत आज आम्ही आमच्या सिनियर सबस्क्रायबर्सना पुन्हा जरा एकदा मागच्या काळामध्ये घेऊन जाणार आहोत, जेव्हा तुम्ही दिग्गज कलाकारांना साथ केली होती. तुमच्या गुरूंची, गोविंदराव पटवर्धनांची आठवणी तुम्ही आमच्याबरोबर शेअर कराल, तर त्याच्यातनं सुद्धा आमच्या सिनियर सबस्क्रायबर्सला नक्की आनंद मिळेल. काका, अगदी पहिला प्रश्न तुमच्यासाठी माझा असाच असेल की तुमचा संगीताचा वारसा तुम्हाला आईकडनंच आलेला आहे. तुमचे आजोबा पेटी वाजवायचे, आई गायच्या. लहानपण तुमचं कसं गेलं? अगदी टिपिकल मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये असतं. कारण माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हंट होते आणि माझी आई सुद्धा सेमी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होती. अच्छा. त्यामुळे घरी आजी होती, म्हणजे वडिलांची आई. पण ती सुद्धा म्हणजे आजच्या सोवळी आजी असं जर मी म्हटलं, तर ते सिनियर सिटीजनना समजेल की सोवळी आजी म्हणजे काय. परंतु जर कोणी थोडंसं तरुण राहिलं असेल तर त्याला कळणार नाही, म्हणून सांगतो की सोवळी आजी म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या बायकांचा नवरा लहानपणी म्हणजे जात असे, त्यांना त्यांचे डोक्यावरचे केस काढून त्यांना लाल पातळ नेसून संपूर्ण आयुष्य काढावं लागत असे. अशा काही पिढ्या महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. बरोबर. त्याच्यापैकी शेवटच्या पिढीतली माझी आजी होती. अच्छा. कारण माझ्या वडिलांचा जन्म झाला आणि एका वर्षामध्येच तिच्या वयाच्या 18व्या वर्षी तिला वैधव्य आलं. तर हा 1 वर्षाचा मुलगा तिने काबाड कष्ट करून वाढवला आणि मात्र 18 ती गेली त्यावेळेला तिचं वय 70-72 होतं. परंतु ही जवळजवळ 50-60 वर्ष तिने सोवळी म्हणून काढली. आता तसं कोणी आपल्याला बघायला मिळत नाही. ही म्हणजे देशाच्या दृष्टीने अत्यंत मोठी सुधारणा झाली. म्हणजे किती सुधारणा झाली आहे ते आपल्या तरुण पिढीतल्या मुलांना कळणार सुद्धा नाही की ही केवढी मोठी गोष्ट झाली आहे. जुन्या काळातले पिक्चर आपण बघतो तेव्हाच फक्त ते चित्र आपल्यासमोर उभं राहतं, जे आता तुम्ही सांगितलं सोवळी आजी म्हणजे काय. आणि त्यांना कळतही नाही की ही बाई अशी लाल पातळ नेसून काय, म्हणजे जुन्या नाटकात किंवा सिनेमामध्ये जर पाहिली तर. आजी माझ्या घरी होती. त्यामुळे माझा सर्व पालन पोषण असं आपण म्हणायला हरकत नाही की माझ्या आजीने केलं, कारण आई आणि वडील दोन्ही नोकरी करता बाहेर असायचे. आणि त्यामुळे मध्यमवर्गीय आणि म्हणजे कसं 2 गव्हर्नमेंट सर्व्हंटच्या घरी जे काही वातावरण महाराष्ट्रीय कोकणस्थ कुटुंबामध्ये असेल ते होतं माझ्या घरी. म्हणजे भरपूर काटकसर, भरपूर शिस्त, भरपूर अभ्यास करण्याची एक सक्ती असं आपण म्हणू. परंतु आमच्या घरी सुदैवाने आणखीन एक गोष्ट होती, ती म्हणजे संगीत प्रेम. वाह! ते आईला होतं, वडिलांना होतं, माझ्या आजीला सुद्धा होतं.
आणि गोविंदराव पटवर्धन मला जेव्हा पेटी शिकवायला घरी येत असत, रात्री नाटक झाल्यानंतर, कारण त्यांना आठवड्यातून 4-5 वेळा रात्री संगीत नाटक ते वाजवत असत आणि मग 12:00-12:00-12:30 नाटक संपलं, की 1-1:30 वाजता ते आमच्या घरी यायचे. त्यावेळेला आजी त्यांना गरम स्वयंपाक करून जेवण घालायची, गरम पोळ्या. आणि ते जेवून आम्ही 2-2:30 वाजता शिकवायला ते बसले, की माझी आजी 3ऱ्या पेटीवर सूर धरून बसत असते. अरे वा. कारण तिला कळायचं, की आपल्या नातवाला शिकवायला प्रत्यक्ष गोविंदराव पटवर्धन येतायत. आणि त्याच्यामुळे तिलाही भयंकर संगीत प्रेम होतं. आणि अशी तिची फार अगदी रम्य आठवण, म्हणजे ते चित्र पहा, की एक सोवळी आजी, सोवळी हो. बाई 3ऱ्या पेटीचा भाता मारत बसली आहे आणि इथे गोविंदराव मला शिकवतायत. ते दृश्य कसं, त्यावेळेला अर्थात फोटो-बिटो, कॅमेरे-बिमेरे तर नव्हतेच. पण त्यामुळे ते तुमच्यामुळे फक्त सचित्र आम्ही बघितलं कसं ते वातावरण असेल त्या काळी. त्यामुळे ते चित्र फक्त हृदयावर आहे माझ्या सुंदर, सुंदर. कोरलेलं ते सगळ्यात कायमचं. महत्वाचं आहे. कॅमेऱ्यातली चित्र काय कुठेतरी शेवटी गहाळ पण होतात, पण मनातलं ते मनात राहूनच जातं. आणि हो, काका अगदी. सगळ्यात पहिली तुम्ही पेटी कधी वाजवलीत? अगं पेटी मला ना खरं आठवतच नाही मी कधी वाजवली. म्हणजे आमच्या घरी पेटी होतीच ना आणि पेटी बाहेरच्या म्हणजे खोलीमध्ये ठेवलेलीच असायची ना. त्यामुळे येता जाता लहान मूल खरं म्हणजे वाद्य ना, ज्यांच्या घरी वाद्य असेल त्यांनी ते ओपन बाहेरच्या खोलीत ठेवावं. अगदी. जाता येता मुलं त्याच्यावर हात फिरवतात मग. तसं मी कधी पेटी वाजवायला लागलो मला आठवतच नाही म्हणजे. की बाबा कोणी घरी दाखवलं, की बाबा हा सा, हा रे आणि असं नाहीच. मला आठवतंय तेव्हापासून मी पेटी वाजवतच होतो त्यामुळे. हां, त्यामुळे आणि आणि तुम्ही काका म्हणता, की एखाद्या वाद्याच्या मधून सूर कुठून येतो हे कळण्यासाठी मैत्री करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच येता जाता वाजवणं हीच मैत्री का? हो, हो, फार छान प्रश्न आहे. आणि मैत्रीचं मला असं वाटतं हे फार छान उदाहरण दिलंस तू, की जसं शेजारच्या घरी आपला मित्र असं जाता येता आपण तो आहे की नाही बघतो, आहे असला तर 2 गप्पा मारतो त्याच्याशी. तसं वाद्याबरोबर माझी जवळीक झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण लहान मुलांना कंटाळा येतो ना शाळेत जाताना इकडे हे ते खेळून आल्यावर पटकन काय झालं, की एखादं गाणं गाणं किंवा काय ओळ वाजवून त्याच्यावर हात फिरवला, की खरंच फार चांगली मैत्री आपली होते वाद्याची. अगदी. तर म्हणजे मला असं वाटतं ती मैत्री झाल्याला सुद्धा आता मला असं वाटतं 65 तरी वर्ष झाली असतील. बापरे! हां, कारण मला 17वं वर्ष सुरू आहे. घट्ट आणि मैत्री आणि अगदी हां. त्यामुळे आणि अजून सुद्धा तेवढीच मैत्री आहे आणि आता सांगायला हरकत नाही, की परवाच सह्याद्री वाहिनीवर माझी 50 मिनिटांची 2 रेकॉर्डिंग झाली आहे. वाह! हां, तर म्हणजे पर्वणी आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या दर्शकांसाठी कॅलेडोस्कोपच्या मार्फत पण तुम्ही आहात, दूरदर्शन मार्फत पण तुम्ही पोहोचणार. खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या गप्पा ऐकायला मिळणं म्हणजे खरंच पर्वणीच आहे. चला चांगली गोष्ट आहे. आता सांगण्याची गोष्ट की ही मैत्री कधी तुटणार नाही. वाह! आणि तुला गंमत सांगायची म्हणजे ही मैत्री ना, या जन्माची नाहीये. हां. अनेक जन्मांची मैत्री असली तर तुम्हाला संगीत आदी स्वरज्ञान येतं तुमच्यामध्ये. हां, आणि जी आपण मनापासून गोष्ट शिकतो किंवा जी आपल्याला आता हल्लीच्या भाषेत असे हात करून म्हणायचं असतं, आत्मसात होते. हां, पण काही असं म्हणायचं असतं म्हणजे ते विशेष असलं की. विशेष असतो. कोट कोट अनकोट असं. हां, आणि बोटं सुद्धा अशी वाकडी करायला लागतात. हां. आत्मसात झालेलं असतं, ते आपल्याबरोबर अनेक जन्म पुढे जातं. हां, त्याप्रमाणे ते पुढच्याही जन्मात येणार याच्याबद्दल आता माझ्या मनामध्ये काही शंका सुद्धा नाहीये. हं. किती सुंदर तुम्ही सांगितलंय काका, की म्हणजे आत्ताच्या पिढीला तुम्ही एक छान उदाहरण दिलंय, की मागच्या पिढीतनं, मागच्या जन्मातनं आज आणि मग पुढच्या पुढे जन्मात असं आपण ते घेऊन जातोय वारसाच खरं. हो, त्यामुळे आणि हे नाही, नाही, हे आणि म्हणजे माझं पुनर्जन्म मिथ्य की तथ्य नावाचं पुस्तक आहे. आत्ताच पुस्तक आलंय बरोबर. हां, त्याची आता 4थं एडिशन येईल आता. परंतु त्याच्यामध्ये मी भारतामधल्या पंतप्रधान मोदींच्या पासून आपल्यापर्यंत अशी 100 उदाहरणं दिलेली आहेत.
नाही म्हणजे प्रत्येक माणूस 2 कॉन्सिक्युटिव्ह जन्मामध्ये, लागोपाठच्या जन्मामध्ये त्याचा चेहरा हा जवळ-जवळ तसाच राहतो आणि त्याची कार्यपद्धती, त्याची कार्यप्रणाली, त्याचं कर्तृत्व हे सुद्धा जवळ-जवळ त्याच क्षेत्रामध्ये राहतं. गेल्या जन्मात केलं त्याच्या पुढचं काहीतरी काम तो करतो. बर हां, याच्यासाठी मी 100 उदाहरणं दिलेली आहेत. हां, तर आणि म्हणून मी म्हटलं, की माझी आता खात्री आहे, की ही एका जन्माची गोष्ट नाहीये. अनेक जन्मांची हा प्रवाह आहे वाहत पुढे जाणारा, जे आपल्याला सांगितलेलं आहे मात्र ते खरं आहे. तर हां. संशोधनात मग तुमची वृत्ती आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय म्हणजे नक्कीच भरपूर अभ्यास करूनच तुम्ही ती 100 उदाहरणं मांडलेली आहेत. हो, अगदी आणि अभ्यास करून म्हणजे काय, की आश्चर्य वाटेल तुला ते जर पुस्तक वाचलं तर किंवा जो वाचेल त्याला आश्चर्य वाटतं, की आज मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट जर्मनीमधली, तिकडचे सायंटिस्ट सुद्धा म्हणतायत, की माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा काही भाग जिवंत राहतो. त्याच्यावर बर विश्वास ठेवशील तू? बापरे नाहीच. रॉजर रॉजर पेनरोज नावाचा जगातला अतिशय मोठा शास्त्रज्ञ, ज्याला स्टीफन हॉकिंग बरोबर वुल्फ फाउंडेशन पुरस्कार विभागून मिळाला. बर म्हणजे त्या माणसाचं तुला स्टेचर कळेल. एक्झॅक्टली. स्टीफन हॉकिंगचा कलीग म्हणजे त्याच्याबरोबर काम करणारा, त्या दोघांना तो विभागून पुरस्कार मिळाला. त्याने म्हटलेलं आहे, "ए पार्ट ऑफ ह्युमन बॉडी सर्व्हाइव्हज डेथ." आणि हा भाग अंतराळामध्ये परत मला असे हात करावे लागणार, इन्फॉर्मेशन या स्वरूपामध्ये राहतो, चैतन्याच्या स्वरूपामध्ये राहतो. ओके. म्हणजे हां, इंटरनेट आता आपण म्हणतो ना, तू मला दाखवू शकशील का इंटरनेट कुठे आहे नक्की? काय स्वरूपामध्ये आहे इंटरनेट? वेव्हज माहिती आहे? म्हणतो आपण. वेव्हजच म्हणतो. नाही. हां, पण म्हणजे त्याचं काही ठिकाण नाहीये नाही. किंवा ते ह्या ठिकाणी आहे असं नाही. मग ते कुठे आहे? आपण डिस्क्राईब नाही करू शकणार ना? त्याप्रमाणे चैतन्याच्या स्वरूपात ही माणसातली जी काही आत्मिक अशी इन्फॉर्मेशन आहे ती राहते बर आणि ती दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करते, असं डॉक्टर ओक नाही म्हणत आहेत, कारण मी म्हटलं तर कोणी विश्वास नाही ठेवणार. पण रॉजर पेनरोजने लिहून ठेवलेलं आहे. तर अशासारखी सगळी माहिती माझ्या पुस्तकामध्ये मी दिलेली आहे, की संबंध विश्वातले म्हणजे स्वामी विवेकानंदांपासून, ज्ञानेश्वरांच्या पासून रॉजर पेनरोज पर्यंत, आइन्स्टाईन पर्यंत ही माणसं पुनर्जन्माबद्दल काय बोलतात आपण जरा बघायला पाहिजे. आणि मग आपल्याला कळतं, की मृत्यूने काही संपत नाही आणि जन्माने काही सुरू होत नाही. वा. जन्म मृत्यूची भीती थोडक्यात तुम्ही ना लगेच काढून टाकलीत या तुमच्या वाक्यातून. नाही कोणाला असेल तर काही घाबरायचं कारण वा वा वा. मस्त. हां. पुन्हा अगं विषयांतर्गत आपण जर पेटीकडे गेलो काका, तर हो. अगदी सुरुवातीची तुमची मुलाखत कशी होती गोविंदराव पटवर्धनांबरोबर? अ, दादरला ना वसंतराव कुलकर्णी यांचा म्हणजे पंडित वसंतराव कुलकर्णी यांचा क्लास होता त्यावेळेला आणि खूप म्हणजे खूप प्रथित असे गायक त्यांच्याकडे शिकले आजचे. म्हणजे आता आरती अंकलीकर तुम्हाला तेव्हा हं. अंकलीकर पण आरती अंकलीकर टिकेकर ही त्यांची शिष्या, विजया जोगळेकर त्यांच्याकडे त्यांची खूपच शिष्य. तर मी 15 एक वर्षाचा होतो त्यावेळेला त्यांच्या क्लासवर मुलींच्या बरोबर पेटीची साथ करायला जात असे. अच्छा. हां, म्हणून एका त्यांच्या वार्षिक समारंभामध्ये मी काही मुलींना साथ करायला गेलेलो असताना तिथे गोविंदराव पटवर्धनांचा सोलो होता. हो. हां, इंटरव्हल नंतर. तर ते मला बघून म्हणजे आधी ते आले होते आणि त्यांनी बघितलं होतं, की मी वाजवतोय पिठोरी. तर तिथे आल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, की "तू आता माझ्याबरोबर वाजवायला लाग." वा वा. हां आणि अशी आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर मी काय करायचो, त्यांची भेट व्हायच्या आधी मी त्यांचं स्पूल रेकॉर्डिंग मिळवलं होतं आणि ते स्पूल स्लो करायचं, मग त्याचं नोटेशन सगळं काढायचं आणि मग ते पेटीवर बसवायचं. हा उद्योग मी त्यांची ओळख होण्याच्या आधी केलेला होता. त्यामुळे त्यांनी जेव्हा मला त्यांच्याबरोबर सांगितलं बस म्हणून, त्यावेळेला मला काहीही अक्कल नव्हती. म्हणून मी त्यांच्याबरोबर वाजवायला लागलो. खरं त्यांच्याबरोबर 15व्या वर्षी कुठे काय कळतं आपल्याला.
आणि मी काय हा हे गाणं मला माहिती आहे, मी बसवलंय म्हणून मी वाजवायला लागलो. तर त्यांच्या लक्षात आलं, की हा आपण वाजवतोय तसं वाजवायचा प्रयत्न करतो. आणि मग ते म्हणाले, "तू माझ्याकडे यायला लाग आता." आणि मी त्यांच्याकडे जायच्या ऐवजी तेच आमच्या घरी यायला लागले. आणि अशी आमची गाठ पडली आणि मग व्यवस्थित शिकणं सुरू झालं. रात्री फक्त आमच्या शिकवणीची वेळ असायची रात्री 2 ते 3:30. हो, तो माझा पुढचा प्रश्न असणारच आहे, की आताच्या कोविड काळामध्ये मुलांनी अगदी वेगळं एक शिकवणी पद्धत बघितली आणि हो, गोविंदराव पटवर्धन आणि विद्याधर ओक यांची पण एक वेगळी शिकवणी पद्धत होती. तर ती जगावेगळी होय. शिकवणी कशी होती? थोडक्यात तुम्ही मगाशी सांगत होतात, की ते रात्री यायचे आणि 2-2:30 वाजता तुम्ही वाजवायला बसायचात. हो, नाही कारण तेव्हाच त्यांना वेळ असायचा. बापरे! सकाळी घरी जाऊन ते चहा वगैरे नाश्ता घेऊन त्यांच्या ऑफिसला जायचे. ऑफिसला 5-5:30 पर्यंत ऑफिस झालं, की त्याच्यानंतर नाटकाला जायचे, नाटकाच्या साथीला किंवा कार्यक्रमाच्या साथीला. त्यामुळे ते फ्री व्हायचे रात्री 12:00ला. त्यामुळे त्यांना तेव्हाच वेळ असायचा. बरं शनिवार, रविवार दौरे असायचे त्यांचे. हां, त्यामुळे ती आमची जी वेळ होती ती फारच म्हणजे वेगळी, जगावेगळी अशी वेळ होती ती त्यांच्याकडे शिकण्याची. परंतु तो एक योग असतो आयुष्यामध्ये आणि ती परिस्थिती बरोबर जुळून येते आणि ती आपल्या हातात नसतं. आपण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. पण अनुकूलता विश्वाची, जगाची, परिस्थितीची तुम्हाला अनुकूलता मिळणे, या गोष्टीला आपल्याकडे भाग्य म्हटलेलं आहे. हां, दैव म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना, दैवयोगाने असं झालं. हां. हां, माझ्या ते भाग्यात होतं. याचा अर्थ माझ्या नियंत्रणाबाहेर जी परिस्थिती होती, ती परिस्थिती जुळून आली. आणि आता आपण म्हणू शकतो, की अनेक पूर्वजन्मामध्ये तुम्ही काही चांगली कृत्य केली असतील, तर ती परिस्थिती तशी जुळून येते जुळून आपोआप ह्या येते. हो. हे भाग्य आहे. काकांचा अध्यात्माचा अभ्यास पण दांडगा आहे. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींची सांगड ते छान घालतायत मुलाखतीमध्ये. ते आपल्याला तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांमधनं छान दिसून येतंय. पण काका अनुकूलता तुम्ही जे म्हणलात, त्याचबरोबर त्या अनुकूलतेला तुम्ही सुद्धा साथ दिलीत. कारण रात्री 2:30 वाजता एखाद्या लहान मुलांनी बसून पेटी शिकणं, हो, आताच्या हो. काळात तरी शक्य नाहीये माझ्या मते. नाही, आपण शक्य नाही म्हटलं ना, की शक्य नाही. शक्य आहे म्हटलं, की शक्य आहे. एवढं सोपं आहे ते. हां. आणि दुसरं भाग्य म्हणजे माणसाचं आयुष्य नाही. हं. भाग्य गुणिले कर्म बरोबर आपलं आयुष्य. वाह! त्यामुळे कर्म आपल्या हातामध्ये आहे, लक्षात घे. भाग्य देव ठरवतं किंवा कर्म आम्ही जेव्हा आपल्या पत्रिका बघतो, त्याच्यावरून आपल्याला मुलाचं भाग्य सांगता येतं. त्याच्यावर त्याने काय कर्म करायला पाहिजे, केलं पाहिजे हे त्याने स्वतः ठरवायचं असतं. बरोबर. त्यामुळे भाग्य योग्य म्हणजे भाग्याची अनुकूलता गुणिले कर्माची अचूकता किंवा कर्माची योग्यता बरोबर यश. यश असं समीकरण आहे ते. त्यामुळे हं. दोन्हीला सारखंच महत्व आहे. भाग्यही लागतं, कर्मही लागतं. फक्त भाग्य असून चालत नाही. कर्म वाईट केलं तर आपण बघतो किती भाग्यवान माणसं ज्यांचं आयुष्य अतिशय चांगलं होतं, त्यांनी ते वेड्यासारखं उधळून दिलेलं. किंवा ज्यांना भाग्याची अनुकूलता नव्हती, त्यांनी किती मोठमोठी ती माणसं झालीत. आता मोदींचंच उदाहरण पहा. त्यांच्या घरची काय परिस्थिती होती? भाग्याची अनुकूलता नव्हती. पण कर्म इतकं कर्म जबरदस्त मोठं. केलं. हो, त्यामुळे हा भाग्य आणि कर्माचा गुणाकार प्रत्येकाने जमवायचा असतो आपापल्या आयुष्यामध्ये. हां. त्यामुळे असं नाही म्हणायचं, की रात्री 2 वाजता हल्लीच्या मुलांना शक्य नाही. जर आपणच म्हटलं शक्य नाही, तर तो कशाला करेल? खरंय. सगळं शक्य आहे. तुला करायची इच्छा आहे का? हा त्यातला प्रश्न आहे फक्त. आणि असं मुळीच मानू नये, की अ, ब हल्लीच्या काळी मुलांना वेळ नाही आणि पूर्वी काय भयंकर वेळ. अरे 24 तासच कोणीही जगतो आणि 8च तास झोपतो. हां, हे कधी विसरायचं नाही. त्यामुळे तेव्हा वेळ कमी होता आणि आता जास्त आहे किंवा तेव्हा जास्त होता, आज कमी असं असं कधीही होणार काहीही नाहीये. नाहीये. म्हणजे छान तुम्ही एक्सप्लेन करताय. म्हणजे एखाद्या आजोबांनी आताची जी पिढी आहे त्यांना एखाद्या आजोबांनी कसा मार्ग आता आजोबा म्हणावं की नाही हे तुम्ही सांगा मला. पण मार्गदर्शन तुम्ही खूप छान करताय. की आपल्यावर असतं ते वेळ काढणं आणि ते जमवून आणणं. हो. आणि वेळेचा उपयोग करणं त्या त्या वयानुसार
हे सुद्धा आपल्यावरच असतं. तुला एक गंमत सांगतो, माझी बरीच लेक्चर आणि हे बरंच काय काय सुरू असतं ऍक्टिव्हिटी मध्ये एके ठिकाणी, आणि लोक म्हणजे बरोबर प्रश्न विचारत असतात. मी काय फार मोठा ढुंढाचार्य आहे असं नाही, पण एक माझी शिक्षकाची प्रवृत्ती लहानपणापासून असल्यामुळे मला निदान जेवढं जाणवलं कळलं तेवढं तरी दुसऱ्याला त्याने विचारलं तर सांगावं, अशी माझी एक वृत्ती असते. तर निमंत्रित व्याख्यानं जेव्हा माझी या विषयावर होतात किंवा त्यावेळी नेहमी एक प्रश्न विचारला जातो, जगातला सर्वात मोठा प्रश्न. तुला माहितीये का जगातला सर्वात मोठा प्रश्न कुठचा आध्यात्मिक? माझ्या जीवनाचं प्रयोजन काय? मी हो कशाला हो आलो? बरोबर. प्रत्येक माणसाला, प्रत्येक विचारी माणसाला हा प्रश्न पडतो, की मी का आलो? माझ्या जीवनाला अर्थ काय आहे? प्रत्येक माणसाला, विचारी माणसाला पडणारा प्रश्न आहे, की मी जन्माला आलो आणि मी आता मेलो म्हणजे मरणार. आता याला काय अर्थ काय राहिला? तुला माहितीये का याचं उत्तर? कदाचित माहिती असेल किंवा नसेल. थोडक्यात असं वाटतंय की मला जर कोणासाठी काही करता आलं तर ते माझा उपयोग आणि माझ्या जीवनाचं सार्थकता. अतिशय बरोबर उत्तर आहे. परंतु याला एक थोडं उदाहरण आणखीन मी देतो म्हणजे लक्षात येईल, की या अगदी बरोबर उत्तर आहे. पण ते लक्षात राहण्यासाठी आणखीन आपण एक उदाहरण लक्षात ठेवायचं, की या जगातली कुठचीही गोष्ट ही स्वतःसाठी तयार झालेली नाही. हम्म. सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही. नद्या स्वतःसाठी पाणी वाहत नाहीत. वारा स्वतःसाठी वाहत नाही. पृथ्वी स्वतःसाठी जगत नाही. झाडं स्वतःसाठी जगत नाही. मानवनिर्मित वस्तू बघ, आता तुझ्या समोर मोबाईल आहे, तो स्वतःसाठी जगत नाही. वर पंखा फिरतोय, तो स्वतःसाठी जगत नाही. कम्प्युटर स्वतःसाठी जगत नाही. प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी जन्माला घातलेलं आहे. आणि हे उत्तर मी सांगण्याआधी तूच दिलं होतंस. त्यामुळे तुझं अभिनंदन. की धन्यवाद. आपला जन्म हा फक्त दुसऱ्यांसाठी आपला उपयोग होण्यासाठी आहे, ज्याला आपण युटिलिटी म्हणू. आणि जर ही युटिलिटी समजली नाही, तर मग उरते ती फ्युटिलिटी. ओके. म्हणून आपण जेव्हा म्हणतो, की हा माणूस अगदी फ्रस्ट्रेट झालाय, मग त्याला जीवनाचा अर्थच कळलेला नाही. त्याला अर्थ कोणीतरी कळला समजावून नाहीये. दिला, की ताबडतोब त्याला कळू शकेल, की आपण काय केलं पाहिजे. हं. पुन्हा तुमच्या जीवन प्रवासाकडे वळूया, की सॉरी, मी फार फार नाही, नाही. फार अजिबात नाही. म्हणजे असंच छान प्रवाह झाला पाहिजे. तुम्ही सांगताय तसं. प्रत्येक उत्तर तुमचं काही ना काहीतरी सांगून जातंय आम्हाला. पुढे आपण जर अजून थोडं पुढे गेलो काका, तर युवा दर्शनमधनं तुम्ही आकाशवाणीमध्ये पदार्पण केलं. तिथल्या काही होय. आठवणी आहेत का तुम्हाला? अरे, आठवणी म्हणजे काय आहे, परवा टेलिव्हिजन सेंटरला जेव्हा मी गेलो होतो सह्याद्रीच्या रेकॉर्डिंगला, हो. तेव्हा त्या डायरेक्टरला भेटलो. तेव्हा त्या असा विषय निघाला, की ती जी 50 वर्षापूर्वीची आमची टीम होती, ती सगळी टीम आज जिवंत आहे. अरे वाह! आणि आणि सगळेजण बोलू वाजवू शकतायत. त्याच्यामुळे ते डायरेक्टर म्हणाले, की तुम्ही आता परत या. आणि त्या टीमने परत तो बैठक जमली नावाचा कार्यक्रम केला होता विजया जोगळेकर धुमाळे यांनी. हो, म्हणजे हो. आता नंतर ती विजया धुमाळे झाली, तेव्हा विजया जोगळेकर होती. हां. आणि त्याच्याही आधी विजया गोखले होती. पण ठीक आहे. तर तिने हा कार्यक्रम केला होता आणि ते डायरेक्टर म्हणाले, की तुम्ही आता परत हा 50 वर्षांनी करा. कारण 50 वर्षांनी त्याच टीमचा तोच कार्यक्रम असा अजून झालेला नाही. ॲक्चुअली. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन तेच परत परफॉर्म करू. परंतु वाह! तो कार्यक्रम म्हणजे 1972 मध्ये हार्मोनियम या वाद्यावरची बंदी ऑल इंडिया रेडिओने घातलेली ऑफिशियली उठवण्यात आली. अच्छा. हां. आणि म्हणून माझा आणि पुण्याचे राजू परांजपे, हं. प्रसिद्ध हार्मोनियम वादक, आमच्या दोघांचा असा आणि एकत्र कार्यक्रम, बैठक जमली म्हणून तो कार्यक्रम झाला होता. अच्छा. आणि आम्ही तर काय प्रचंड उत्साहातच होतो. म्हणजे असणारच ना त्यावेळेला कोणी उत्साहातच असतो. आणि म्हणजे किती वाजवू आणि किती नाही असं आम्हा दोघांना होत होतं. परंतु 20-22 मिनिटामध्ये तो आपण कार्यक्रम केला.
आणि तो कॉम्पेअर केला होता माझे दुसरे मित्र, म्हणजे तेव्हाचे मित्रच होते लहानपणचे, डॉक्टर अनिल तेंडोलकर, जे पुढे केईएम हॉस्पिटलचे कार्डियाक सर्जरीचे प्रोफेसर होते. बर. हां. त्याच्यामुळे त्यांनी तो कॉम्पेअर केला होता. तर आता परत जेव्हा त्याचं रेकॉर्डिंग होईल तेव्हा तेच कॉम्पेअर करणार आहेत कार्यक्रम. हा वा. तर त्याचंही रेकॉर्डिंग पुढच्या वर्षी ठरलंय. कारण 72 नंतर ते 22 मध्ये झालं पाहिजे म्हणून. 50 वर्षांनी परत. हां. आणि माझं काहीतरी दूरदर्शनशीच नातं, म्हणजे नातं मी होत. म्हटलं तसं. हां, कारण ते योगही तसे येतात आपल्याला. म्हणजे काय, मी केईएम हॉस्पिटलला होतो ना, तिथे रेकॉर्डिंग ठरलं की आमच्या ऑफिसमध्ये फोन येत असे, की ओकला बोलवा म्हणून. आणि मग ऑफिसमधला एक पिऊन धावत-धावत कुठे वॉर्डात इकडे-तिकडे आम्ही असू तिकडे यायचा. काय नाही, ओकला टेलिव्हिजन सेंटरला बोलावलंय. मोठी ऐट वाटायची तेव्हा जायला. हां, पण आता 50 एक वर्ष होऊन गेली त्याला. मोठी ऐट वाटायची की आपण काहीतरी विशेष करतोय म्हणून. आणि म्हणून मी विनोदाने म्हणतो, की मी मेडिकलपेक्षा म्युझिकल इमर्जन्सी जास्त इमर्जन्सी. केली. त्यामुळे ऑल इंडिया रेडिओवर तसं मी कमी वाजवत नाहीच. अगदी क्वचित एखाद दुसरा कार्यक्रम. पण नंतर माझ्या मुलाखती आता त्यांच्याकडे मला असं वाटतं बऱ्याच आहेत. बऱ्याच आहेत. हां, हां, हां. डॉक्टर विद्याधर ओक आमच्या शेजारीच राहायचे. त्यांची आई खूप छान हार्मोनियम पेटी वाजवायची. त्यामुळे त्यांना त्या वादनाचा वारसाच मिळाला आणि तेही चांगलं वाजवायला लागले होते. मी गायची, म्हणजे माझी तालीम करायची, तेव्हा ते येऊन बसायचे आणि त्यांच्या कानावर निरनिराळे राग यायचे. वसंतराव कुलकर्ण्यांकडेही मी त्यांना घेऊन गेले होते. त्यामुळे निरनिराळे राग त्यांना ऐकता आले आणि समजू शकले. एक दिवस अचानक मला गोविंदराव पटवर्धन भेटले. ते मला लहानपणापासून अगदी ओळखत होते, अगं. तर मी त्यांना म्हटलं की आमच्या शेजारी एक डॉक्टर आत्ता होत आहेत, विद्याधर ओक म्हणून. तर ते हार्मोनियम चांगली वाजवतात. पण मला असं वाटतं की तुम्ही जर त्यांचं गुरुत्व पत्करलं तर आणखीन त्यांना फायदा होईल. ते म्हणाले, हो येतो की. मग त्यांना पत्ता दिला आणि गोविंदराव पटवर्धन आले आणि त्यांनी डॉक्टरना शिकवायला सुरुवात केली. आणि त्यांच्या नेहमी गाठीभेटी होत असत. गोविंदराव जिथे जिथे मैफलीला जात असत वाजवायला साथीला, तेव्हा त्यांना घेऊन जात असत. त्यामुळे आपोआप त्यांना साथ करायची म्हणजे काय, हाही एक धडा आपोआपच मिळाला. पण त्यांचे हात अक्षरशः जादू झाल्यासारखे गोविंदरावसारखे फिरायला लागले. कधी कुठे स्वर शोधायला लागायचा नाही, कधी कुठे अडायचं नाही. कुठलंही गाणं ऐकलं की ते सहज परत तसंच्या तसं वाजवून दाखवायचे. गोविंदरावांमुळे नाट्यसंगीताची आणि त्यांची फार चांगली ओळख झाली. नुसतं रागदारीच नाही, तर नाट्यसंगीत कसं वाजवायचं आणि त्या साथ कशी करायची, ह्या सगळ्यांचे धडे त्यांना मिळाले. आणि डॉक्टर असूनसुद्धा हार्मोनियमवरती त्यांचं इतकं प्रभुत्व आलं की आज सगळीकडे असं म्हणतात की डॉक्टर विद्याधर ओक हार्मोनियम फार छान वाजवतात. आणि त्यामुळे मी त्यांना अनेक वेळा दूरदर्शनला कोणी गाणारे असलं आणि हार्मोनियम वाजवायला कोणी नसलं तर मी त्यांना बोलवायची आणि ते अगदी कोणाची उणीव न जाणवू देता फार सुंदर साथ करायचे. आणि दूरदर्शनच्या नंतर तुम्ही प्रोफेसर म्हणून पण कार्यरत होतात मुंबई विद्यापीठात. हो, अशोकदा हो. रानडे सर होते तेव्हा होय. विद्यापीठाचे म्युझिकचे हां, हेड. पण मी ऑनररी लेक्चरर होतो बरं का. बर. हां, म्हणजे मी त्यावेळेला सायन हॉस्पिटलमध्ये एम.डी. करत होतो. डॉक्टर रानडे त्यावेळेला मुंबई विद्यापीठामध्ये संगीत विभागाचे प्रमुख होते आणि त्यांना मी पेटी वाजवतो, अभ्यास करतो, काहीतरी असं गोविंदरावांच्याकडे शिकतो वगैरे माहिती होतं. तर ते, आणि शिवाय मी पहिल्यापासूनच मला शिकवण्याची आवड पण आहे. तेही त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते म्हणाले, "आमच्या मुलांना तू शिकवायला येत जा बघू." हम्म. म्हणून तेव्हा त्यांच्या त्या प्रोग्राममध्ये ज्यावेळेला पेटी येत असे, त्यावेळेला पेटी शिकवायला मी तिथे जात असे. ऑनररी लेक्चरर म्हणून. आणि स्वतः रानडे
म्हणजे डॉक्टर रानडे येऊन बसत असत ऐकायला. म्हणजे त्यांची ती काय वृत्तीच होती पण की जितकं आत्मसात करता येईल तेवढं आत्मसात करायचं संगीत. आणि मी म्हणायचो, की डॉक्टर अशोक रानडे बसतायत म्हणजे त्यांना त्यावेळेला जेव्हा म्हटलं, "सर तुम्ही काय बसता?" "अरे काहीतरी नवीन मला मिळतंच त्याच्यातून," असं म्हणायचे. अगदी खरंय. काय कमाल आहे! म्हणजे तेव्हाच हा धडा मला मिळाला, की जे आपलं कुठच्याही विषयाचं शिक्षण कधी संपतच नाही. संपत नाही. हो. त्यामुळे तिथे मी त्यांना पेटी आणि पेटीतून बरोबर पेटीतूनच गायचं कसं हे त्यावेळेला त्यांना समजावून देत असे, जी गोविंदरावांची स्पेशालिटी होती. स्पेशालिटी होती. हं. आणि पुढे भाईंबद्दल काय आठवणी आहेत काका तुमच्याकडे? एनसीपीए मध्ये रुजू झाल्यावर? हो, एन-सी-पी मध्ये रुजू मी कुठेच झालो नाही अगं. अच्छा. व्हिजिटिंग लेक्चरर, माझं व्हिजिटिंग परफॉर्मर. संपूर्ण माझं संपूर्ण करियर हे वैद्यकीय करियर आहे. परंतु मी वैद्यकीय करियर एवढीच पेटी वाजवल्यामुळे अनेक लोकांचा असा गोड गैरसमज आहे, की हा संगीतातला डॉक्टर आहे. आणि त्याचं निराकरण मी अशा म्हणजे इंटरव्ह्यूज मधून करत असतो. आणि पी-एल आता तू विचारलंस ना, पी-एल सुद्धा सांगायचे लोकांना, की अहो हा खरा-खुरा डॉक्टर आहे. म्हणजे असं, की पी-एच-डी डॉक्टर नसून एम-डी डॉक्टर आहे. हां. हां, असे ते नेहमी आज बरं का, आज हार्मोनियमसाठी आपल्याकडे डॉक्टर विद्याधर ओक आलेले आहेत हां. आणि मग असं काहीतरी ते जोक मारायचे. ते खरे-खुरे डॉक्टर आहेत ना, म्हणजे पी-एच-डी नव्हे, एम-डी डॉक्टर आहेत. कधीतरी दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात म्हणायचे, की आज आपल्याकडे डॉक्टर विद्याधर ओक आलेले आहेत. ते कधी-कधी त्यांच्या दवाखान्यात जातात असं आम्ही ऐकलंय. पण काका ते स्वतः सुद्धा उत्तम पेटीवादक होते. तर तुमच्या दोघांमध्ये असं कधी जुगलबंदी व्हायची का? अशी काही आठवण आहे का? नाही, का जुगलबंदी व्हायची नाही. परंतु ते गाणी ज्यावेळेला बसवून घ्यायचे, म्हणजे आरती अंकलीकर किंवा वीणा सहस्त्रबुद्धे, आशा खाडीलकर या त्यावेळेला नवोदित सगळ्या होत्या. हां, म्हणजे काही माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या, माझ्या बरोबरच्या किंवा माझ्याहून थोड्या लहान. हां, पण सगळेच तरुण कलाकार होते त्यावेळेला आणि त्यामुळे ते जेव्हा गाणी बसवायचे, त्यावेळेला प्रत्यक्ष आमचं शिक्षणच व्हायचं. बरोबर. इतकं अप्रतिम ती पदं आणि स्वतः ते वाजवायचे आणि गायचे इतके सुंदर. हां, तर त्याच्यामुळे म्हणजे माझ्या लक्षात येते जुगलबंदी वगैरे कसली, त्यांच्याशी आमची जुगलबंदी त्यावेळेला करायचा काही प्रश्नच नव्हता हो. इनफॅक्ट पुलंसारख्या माणसाशी कुठच्याही विषयात कुणीही जुगलबंदी वगैरे करणं शक्य नाही. शक्य नाही. म्हणजे मी तर तुला सांगतो, माझ्या पुनर्जन्माच्या पुस्तकात मी लिहिलंय, की आता माझ्यासारख्या माणसामध्ये 3 ते 4 वेगळे-वेगळे आत्मे फ्यूज झाले. म्हणजे एक हो. डॉक्टर आहे, एक ज्योतिषी आहे, कळलं की नाही? किंवा एक वक्ता आहे, एक टीचर आहे, खेळाडू आहे, एक लेखक आहे. काय अनेक माणसं अशी आली. पुलंच्यामध्ये कमीत कमी 20 माणसं होती. बापरे! हो. आणि कुठचाही विषय त्यांना दिला तुम्ही, तरी त्या विषयामध्ये ते नंबर 1 होते. टॉपला होते. त्या म्हणजे आमचा म्हणजे काय, त्यांनी आम्हाला बोलवणं साथीला त्या वयामध्ये, हा आमचा त्यांनी केलेला बहुमान. आणि ज्या वयामध्ये तो बहुमान होतोय हे सुद्धा कळत नव्हतं. त्यांचा हात आपण कोणी त्या धरूच वयामध्ये शकत नाही. नाही, नाही. आणि विशेषतः काही कार्यक्रमामध्ये डॉक्टर रानडे आणि पु. ल. देशपांडे असे दोघांनी एकत्र सादर केलेले कार्यक्रम होते. त्यांच्याकडे त्याची रेकॉर्डिंग आहेत अजून. अतिशय अप्रतिम कार्यक्रम ते व्हायचे. आणि ती एक आयुष्यातला माझी फेज होती अतिशय चांगली, की जिथे एवढ्या मोठ्या दिग्गजांच्या बरोबर काही काळ तरी आम्हाला राहता आलं. काही काळ म्हणजे त्या प्रोग्रामच्या निमित्ताने, रिहर्सलच्या निमित्ताने 3-3, 4-4 तास आणि त्या व्यक्तिमत्त्वांना अतिशय जवळून बघता आलं आणि इतकी मोठी माणसं कशी वागतात, कशी बोलतात आणि आपल्याहून लहान असलेल्या माणसाचा सुद्धा मान कसा ठेवतात, हे सगळं त्यावेळेला मला असं वाटतं नकळत शिकलं गेलं. हां, तोही एक योग असतो. आणि काका तुमची अजून एक आठवण मला शेअर करायला हां, आवडेल लोकांसोबत. ती म्हणजे अ, जरी तुम्ही म्हणता, की की म्हणे ट्रॅफिक जॅममध्ये जेव्हा तुम्ही अडकायचात,
तेव्हा सुद्धा तुम्ही त्याचे सदुपयोग करायचात. म्हणजे हल्ली हो. आपण मुंबईच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्यावर जाम वैतागतो, पण तुम्ही मात्र ट्रॅफिक जाम मध्ये अडकण्याची वाट बघायचात. हो, असं का नाही बरं? याचं कारण निदान जी माणसं गाडीने प्रवास करतात आणि ज्यांना ड्रायव्हर असतो, ती मागच्या सीटवर नुसतीच बसतात आणि ट्रॅफिकला उगीच शिव्या देत बसण्यापेक्षा आपण आपलं काहीतरी काम करावं ना. त्यामुळे मी एक लॅपटॉप हार्मोनियम केली होती छोटी. वा. फक्त सव्वा सप्तकाची. हो. आणि ती मी ड्रायव्हरच्या मागे बसून माझा सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास रियाज होता. अरे वा. हो, ती पेटीतच म्हणजे ती गाडीमध्येच हार्मोनियम ठेवायची. पण रोजच त्याचा उपयोग व्हायचा. त्यामुळे काय झालं, की आज आता 17वं वर्ष असलं तरी माझी बोटंच सुरू राहिली. आणि कुठच्याही वादकासाठी त्याची बोटं सुरू राहणे हे सर्वात महत्वाचं आहे. खरंय. हो, त्यामुळे ते एक म्हणजे ती काय विद्या, कला तुम्ही म्हणा, ती शेवटच्या श्वासापर्यंत सुरू पाहिजे. खरंय. आणि माझे गुरुजी गोविंदराव पटवर्धन ज्या दिवशी गेले 31 जानेवारी 1996, तर ते 29 जानेवारीला गोव्यामध्ये संगीत नाटकाची साथ करून 30 जानेवारीला परत आले होते आणि त्या रात्री ते ते गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी तेही शिकवलं, की शेवटच्या दिवसापर्यंत पेटी वाजली पाहिजे. माझ्या आईने 70 वर्ष रोज शेवटच्या दिवशी ही पेटी वाजवली होती. वा. ती संध्याकाळी संध्याकाळी भजनाला जात असे रोज. स्वामी समर्थांचा मठ होता. तिथे भजनाला जात असे. तर ती म्हणजे मठात जाऊन पेटी वाजवून आली आणि 1 तासामध्ये तिने स्वर्गारोहण केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण सगळ्या इच्छा त्यांच्या छान झाल्या होत्या साध्य आणि हो, त्या हो, शांततेत अरे करू शकल्या. हो, हो. नाही, नाही. हो ना, हो ना. त्यामुळे ते पण शेवटपर्यंत आपण आपलं कार्य करत राहायचं. कार्य करत राहायचं. हा एक मूक संदेश गोविंदरावांनी मला दिला आणि माझ्या आईनेही मला दिला. आणि तो तुम्ही आज आम्हालाही दिलात. हरकत नाही. हं. पुढे आता जेव्हा तुमची संशोधक वृत्ती तुम्हाला काही बसू देईना आणि मग त्याच्यानंतर एक छान पुढे संशोधन. आणखीन जरा गमतीशीर सांगतो. हो, हो. त्याच्यानंतर माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले, हा. सुधीर फडके या फार मोठमोठ्या गायकांना साथी करण्याचा माझा योग आला. आहाहा. म्हणजे ही असं म्हण की मी साथ केलेल्यापैकी ही 4 सर्वात मोठी नावं. त्याच्यानंतरचे ज्युनियर होते मगाशी मी म्हटलं, ज्युनियर म्हणजे कलेने ज्युनियर नव्हे, वयाने ज्युनियर. वयाने. की वीणाताई सहस्रबुद्धे असतील, आशाताई खाडिलकर असतील, त्याच योग्यतेच्या पण वयाने जरा लहान. तर ह्या 4 सिनियर माणसांच्या बरोबर वाजवायचा माझा योग आला आणि त्या सुद्धा केवढी मोठी व्यक्तिमत्व आहे, ते जवळून पाहता आलं, बोलता आलं. तुला एक सांगतो, आशाबाईंच्या बरोबर बाबूजी आणि आशाबाई यांची काही गाणी रेकॉर्ड त्यावेळेला लक्ष्मीची पाऊले या चित्रपटासाठी होत होती. तर त्यामुळे आणि आशा भोसलेंच्या बरोबर टेलिव्हिजनवर अजून ती क्लिप फिरते मधून-मधून. त्यांनी गायलेल्या एका पदाची क्लिप आहे. "शुरा मी वंदिलेची" क्लिप आहे. ती आहा. अजून मधून-मधून ती मधून-मधून येते आणि फिरत असते. तर त्यावेळेला रिहर्सलला त्यांच्या घरी गेलेलं असताना माहितीये का एक गंमत झाली. रिहर्सल वगैरे झाली आणि मग आम्ही कॉफी त्यांनी दिली. तिथे असताना मला म्हणाल्या, तुम्ही या फील्ड मधले नाही ना?" तशी मी एकदम जरा असा बावरलो. म्हटलं आपलं काहीतरी आपलं नक्की वाजवण्यामध्ये चुकलंय. म्हणून मी म्हटलं, की "हो, अहो, माझं काही हे म्हणजे प्रोफेशनल फील्ड नाहीये. पण माझं काही चुकलं असलं तर आपण दुसऱ्या हार्मोनियम वादकाला बोलवूया. तो काही प्रश्न नाही. कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे." तो म्हणाले, "नाही, नाही. अहो तसं नाही. तुम्ही वाजवताय खूप छान. म्हणजे तुम्ही वाजवताय अगदी तयार म्युझिशियन सारखे, पण तुम्ही तसे वागत नाही." बर. आता हा काय प्रकार आहे? म्युझिशियन सारखे वाजवताय पण म्युझिशियन सारखे वागत नाही असं मला म्हणायचं. म्हणजे त्यांचं निरीक्षण किती होतं.
मग मी त्यांना सांगितलं की मी डॉक्टर आहे आणि मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कंपन्यांसाठी मी मेडिकल ऍडवायझर म्हणून आहे. पूर्ण वेळ ती मी करत असतो. पण मी गोविंदराव पटवर्धन यांच्याकडे हार्मोनियम शिकलो आणि लहानपणापासून घरी हार्मोनियम असल्यामुळे मी वाजवतोय असं आहे. तशी अशी म्हणजे त्यांचं किती लक्ष होतं की हे काय मी काहीतरी तुम्ही स्वभावातनं वेगळं त्यांनी वागताय. ओळखलं की तुम्ही दुसऱ्या स्वभावातलं वागणुकीतनं असेल किंवा मॅनर्स असेल, आय डोंट नो व्हॉट वाज इट एक्झॅक्टली असं मी काही सांगू शकणार नाही की बरं मी काय करणार? जाऊन बसायचं सूरबीर विचारायचा, पेटी आहे ठीक वाजताय ना बघायचं, जागा आणखीन काही काही मी वेगळं काही करत नव्हतो. पण तरी त्यांच्यात एक गोष्ट लक्षात आली, मला खूप गंमतच वाटली त्यावेळेला. हां. आणि मी त्यांना जेव्हा म्हटलं की मी अहो संपूर्ण वादक व्हायचं माझं नशीब नव्हतं. मी डॉक्टर माणूस आहे आणि मी वादनाचा माझा छंद करतो. म्हणजे फक्त वादक व्हायचं माझं नशीब नव्हतं असं मी बोलून गेलो. त्याच्यावर मला म्हणाल्या, की "अहो नशीब नव्हतं नाही, नशीब आहे म्हणून तुम्ही नाही आहात या फील्डमध्ये." आई देवा! ओके. या एका वाक्यामध्ये त्यांनी संपूर्ण संगीत विश्वातल्या कलाकारांचं दुःख माझ्यासमोर मांडलं, की तुम्हाला दिसतं तेवढं संगीत क्षेत्र हे आनंदाचं आणि सहज काहीतरी करायचं आणि पैसे मिळवायचं नाही. नाहीये. त्याच्यामध्ये अनंत कष्ट आहे आणि आनंद तर नाहीच आहे मला असं वाटतं. हे त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं, की तुमचं भाग्य म्हणून तुम्ही या क्षेत्रात आला नाहीत. तर अशी काही या लोकांनी जी काही म्हणजे सांगितल्या गोष्टी त्या कायमच्या मनावर बिंबल्या गेल्या. अरे, त्यामुळे आज सुद्धा मी मुलांना जेव्हा मुलं विचारतात, की मला करियर करायचंय, करियर मी त्यांना हे सांगतो, की आशाताई अत्युच्च शिखरावर असलेल्या असताना मला असं म्हणालेलं आहे, याचा आधी विचार करा. तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा ते क्षेत्र हे तुम्हाला कम्फर्टेबल होऊ शकत नाही, हे आधी तुम्हाला कळू दे. आणि मग त्याच्यात तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही जरूर जा. हे मी सगळ्या म्हणजे कलाकारांना सांगतो. ते बरीच माणसं येतात ना, बरीच मुलं येतात, "सर मला करियर करायचंय, मला हे करायचं." त्यावेळेलाही मी सांगतो, की हे सोपं नाही हां. सुळावरची पोळी आहे. म्युझिक फील्ड इज नॉट अन ईझी फील्ड. इट इज ॲज डिफिकल्ट ॲज मेडिसिन. डॉक्टर होणं जेवढं कठीण आहे, लॉयर होणं जेवढं कठीण आहे, आर्किटेक्ट होणं जेवढं कठीण आहे, इंजिनिअर होणं जेवढं कठीण आहे, तेवढंच किंवा त्याच्याहून जास्त म्युझिशियन होणं कठीण आहे. सो वेल सेड. आणि कारण तुमच्या पोटापाण्याचं काहीतरी दुसरी व्यवस्था असल्यामुळे मला वाटतं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने संगीतात रुजू शकत होतात. कारण तुम्हाला त्याची अगदी चिंता खरं आहे. नव्हती, की संगीतातनं अगदी खरं तुम्हाला आहे. काय परतफेड मिळतीये. अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. अगदी खरं आहे आणि मला असं वाटतं, की हा एक कुठेतरी सुवर्ण मध्य माझ्या आयुष्यामध्ये साधला गेला आणि म्हणून एक करियर करताना दुसरंही करियर अर्थात थोडासा मी काय विचित्रच माणूस म्हणायला पाहिजे कारण मी 2 नाही मी 4-5 करियर केली. जरूर नसताना आणि म्हणून माझ्या लक्षात आलं, की माझ्यामध्ये पूर्वजन्मातली ही 3-4 वेगवेगळी माणसं एकत्र आहेत. म्हणजे जे काही माझं विशेष नाहीये, ही नॅचरल प्रोसेस आहे. ही नॅचरल प्रोसेस आहे, की 2-3 आत्मे हे एकत्र फ्यूज करून एखाद्या माणसाचा जन्म झालेला असतो. बरं. मग त्याच्यामध्ये जन्मतःच आपल्याला हे 3-4 विविध गुण दिसतात. हं. हां, म्हणजे त्याला चित्र पण काढता येतात. तो अभ्यासात पण चांगला असतो. तो एखाद्या खेळातही उत्तम असतो. हे सगळं तुम्हाला काहीतरी सांगून जातं, की जन्मदत्त त्याच्यामध्ये गुण आहेत याचा अर्थ काय? तर पाणी जसं 3 वेगवेगळ्या रंगांचं फ्यूज व्हावं ना, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तो एक आत्मे फ्यूज झालेले असतात. हं. एक म्हणून, एक म्हणून. आणि मग हां, तसेच असं वेगळे-वेगळे काहीतरी एक्सप्रेशन्स मिळत असतात आपल्याला. हो आणि तसे मिळतात, तसे मार्ग मिळतात आणि तुमची मार्गक्रमणा सुद्धा तशीच होते. हां, आता पु. ल. देशपांडे आपण मगाशी म्हटलं ना, काय-काय माणसाने करावं, लेखक काय, वक्ता काय, प्रोड्युसर काय, सिनेमा प्रोड्युसर काय, काय यू नेम इट अँड ही हॅज डन इट. दा विन्सी नाही का? दा विन्सी हा अॅनाटॉमी पासून, हा ग्राफॉलॉजी पासून, हा पेंटिंग्स काय तुम्ही जे पर्यंत. चित्रकलेपासून, तो तुम्ही जे सांगाल त्याच्यात तो जगात सर्वश्रेष्ठ होता. म्हणजे काय, की आपण खूप केलं पाहिजे.
पुढच्या Sky is the जन्मामध्ये limit. पुढच्या जन्मामध्ये परमेश्वराने आपल्याला जास्तीत जास्त उपलब्धी जन्मताच दिली पाहिजे. ऍक्च्युली तसं तुम्ही म्हणायला गेलात तर असं मी काका आपलं तू म्हणशील काही बोलून शेवटी मी इकडेच येतो, पण काय करू? ते आयुष्याचं नाही नाही ते खरं सत्य आहे. खरं ते खरं सत्य आहे. सत्य आहे. नाही खरंय, पण तुम्ही म्हणजे जे सांगताय ते म्हणलं ना, इट इज व्हेरी रिलेटेबल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. हरकत नाही. तर काका, आता तुम्ही जे म्हणलात की आपल्यामध्ये अनेक सुप्त गुण असतात, त्या सुप्त हो. गुणांच्या मार्फतच जवळजवळ 138 वर्षांनी तुम्ही किर्लोस्करांच्या नंतर पहिल्यांदी संगीत ताजमहल उभं केलं. संगीत बरोबर. ताजमहल नक्की काय होतं? काय झालं 2007 मध्ये माझं 22 श्रुतींचं संशोधन पूर्णत्वाला गेलं. म्हणजे 22 श्रुतींची जगातली एकमेव आज सुद्धा हार्मोनियम मी तयार केली. बरोबर. आणि त्याच्यानंतर ते काम म्हणजे पूर्ण झाल्याचं मलाही समाधान मिळालं. आणि अजूनही आज जगामध्ये आपलं जे काम आहे ते गोल्ड स्टँडर्ड म्हणून धरलं जातंय. आणि परवाच्या एका व्हिडिओमध्ये बरं का हे पंडित विश्वमोहन भट म्हणाले व्हिडिओमध्ये आहे, ते युट्यूबवर आहे, बर. की या कामासाठी डॉक्टर लोकांना नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे. वा 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 वा. हा, तर मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही मला हा जो देऊ केला, तुम्ही विश्वमोहन भटांनी मला हा देऊ केला, याचा अर्थ तो मला मिळाला असं मी मिळाला. समजतो. असो, तर ते काम पूर्ण झाल्यानंतर योगायोगाने पुन्हा ओकांचं ताजमहाल हे पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. बर. हा, आणि ते वाचल्यानंतर मला कळलं की हे दिसतंय तेवढा हा विषय सोपा नाहीये, फार खोल आहे काहीतरी. आणि म्हणून त्याचा मी अभ्यास करायला लागलो. काही नाटक लिहिणं किंवा हे काही डोक्यातही नव्हतं माझ्या. आणि त्याचा अभ्यास करायला लागल्यानंतर संशोधन कसं करायचं याचं थोडं मला ट्रेनिंग आमच्या फॉर्मल म्हणजे मेडिकलमध्ये एमडी करताना, एमडी केल्यानंतर मला याचं ट्रेनिंग खूप मिळालं, की संशोधन ही काय गोष्ट आहे, ही नक्की कशी करायची असते. त्याचा उपयोग मला संगीतामध्येही झाला आणि नंतर ताजमहालसाठी सुद्धा झाला, की संपूर्ण जगामध्ये ताजमहाल हा नक्की काय होता, त्याचा इतिहास, खरा इतिहास काय आहे, या विषयावर जे जे लेख आणि पुस्तक आहे हम्म. ते मी वाचून काढलं. आणि आता नाटक वगैरे सगळं झाल्यानंतर गेल्या महिन्यामध्ये ताजमहाल फॅक्ट वर्सेस फिक्शन अँड अन अनबिलिव्हेबल डिस्कव्हरी हे माझं 650 पानांचं पुस्तक किंडल प्रकाशनवर प्रकाशित आपण केलेलं आहे. वा. 650 पानांचं पुस्तक आहे, 500 सायटेशन्स आहेत त्याच्यात. आणि त्याच्यात ताजमहालाचा खरा इतिहास तुम्हाला दिलेला आहे. आणि तो इतिहास म्हणजे जो त्यावेळेला हे सगळं वाचलं, पण त्याच्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून परत पुस्तक लिहावं लागलं. आणि त्याच्या मधल्या काळामध्ये नाटक लिहिलं. म्हणजे आधी मी वाचायला लागलो, अभ्यास करायला लागलो, तेव्हा काय पुढे काय करायचं हे काही डोक्यात नव्हतं. परंतु ते झाल्यानंतर मी म्हटलं की हा विषय लोकांसमोर आणला पाहिजे. तर आपण काय करावं? तर माझ्या मनात एक सुप्त इच्छा संगीत नाटक कधीतरी लिहावं अशी होती. कारण गोविंदराव पटवर्धनांच्या एक शिष्य म्हणून आणि त्यांच्याबरोबर अनेक नाटकं आणि नाट्यसंगीताशी खूप जवळचा संबंध आल्यामुळे. आणि खरं म्हणजे तुला आता परत म्हणशील की तू पुनर्जन्मावर तुम्ही येताय म्हणून. परंतु तो विषयच असा आहे की गतजन्मामध्ये सुद्धा संगीत नाटक या विषयाशी माझा अतिशय जवळचा संबंध होता. आणि ते एक आश्चर्यकारक गोष्ट, तुला कंटाळा येणार नसेल तर सांगतो, कारण ती सांगा सांगा आश्चर्यकारक आणि सांगा सांगा. असे अद्भुत अनुभव फार मी तरी वाचलेले किंवा कोणी सांगितलेले असे नाहीत. पण कदाचित ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना गंमत वाटेल त्याची. ते 22 श्रुती मग मला ताजमहालावर परत आण. मला थोडं मागे जायला लागतं. हे गत जन्माचं सांगण्यासाठी मागे हो जायला हो लागतं. हो हो. 22 श्रुतींचं संशोधन जे केलं ना, त्याच्यामध्ये मी एक 22 श्रुतींची वीणा बनवली. बरोबर. कारण मी असं म्हटलं की सतारीवर, सरोदवर हे स्वर बरोबर कुठे वाजतात याचं गणिताने ते स्थान आपण लोकांसमोर ठेवू शकलो पाहिजे. हमको ऐसा लगता है उधर बजाव इधर बजाव हे असलं काही चालणार. त्याच्यामध्ये पक्केपणा पाहिजे, नेमकेपणा पाहिजे. त्याचं गणित कळलं पाहिजे. प्रत्येक तारेवर ही स्थानं आपण मांडू शकलो पाहिजे.
फुटपट्टीने म्हणून त्याचा फॉर्म्युला शोधण्याचं काम आपण केलं. हम्म. आणि तारेवरती प्रत्यक्ष वाजवून दाखवण्यासाठी आपण ही श्रुतिवीणा तयार केली. बर. हा, तर ही श्रुतिवीणा 100 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा, 3 आणि 4 इंचाचा ब्लॉक, त्या ब्लॉकवर त्या तारा बांधलेल्या होत्या आणि त्याच्यावर बाजूला मी एक शेवणाची टेप लावली की बरोबर मी 92% म्हणजे 92%लाच वाजवतोय ना हे प्रेक्षकांना कळावं पण. एखादा स्वर समजा मी म्हटलं मी 60%वर 60.2 याच्यावर वाजवतोय असं म्हटलं तर लोकांना अरे खरंच हे 60 करेक्ट आहे हे कळावं म्हणून बाजूला शेवणाची टेप लावली. आणि ही श्रुतिवीणा 22 श्रुती पोझिशन्स म्हणून युट्यूबवर हा व्हिडिओ आहे. बर. आणि अनेक व्हिडिओ आहेत पण हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ही श्रुतिवीणा हे सगळं काम 2007च्या आधी झालं. हम्म. पुढे ते हळूहळू सगळ्यांना कळायला लागलं की डॉक्टर ओकाने 22 श्रुतीचं स्टँडर्डायझेशन केलंय. पण 2011 मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेने माझा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला या कामासाठी, की संगीत नाटकासाठी आणि 22 श्रुतींच्या साठी तुम्ही जे वीणेसाठी. योगदान दिलं. हम्म. हा, नाही 22 श्रुती वीणेसाठी नाही, 22 श्रुतींच्या कामासाठी, बर. हा, शास्त्रीय संगीतासाठी दिलेलं योगदान म्हणून त्यांनी माझा सत्कार केला 2011 मध्ये सांगलीला. आणि तोपर्यंत माझ्या वाचनात आलं होतं की सांगलीला कोणीतरी देवल म्हणून होऊन गेले हम्म. ज्यांनी 100 वर्षापूर्वी अशा प्रकारचं काम केलेलं होतं. बर. म्हणून मी आमचे व्याही माधवराव खाडेलकर यांना सांगितलं की आपण सांगलीला मी जातोच आहे तर मी त्यांना शोधायचा प्रयत्न करतो, तुम्ही जरा मला तिकडे लोकल फिल्डिंग लावा माणसांची. तर त्यांनी तिथे चौकशी करून मी जातोय तोपर्यंत आम्हाला यांचं घर शोधून ठेवलं होतं देवलांचं. देवलांच्या घरी मी गेल्यावर मला असं कळलं की ते घर म्हणजे गोविंद बल्लाळ देवल म्हणजे शारदा आणि संशय कल्लोळ या सारख्या या अशा प्रसिद्ध 7 नाटकांचे लेखक त्यांचं ते घर. आणि त्यांच्या घरी त्यांचे मोठे बंधू कृष्णाजी बल्लाळ देवल यांनी 22 श्रुतींचं संशोधन केलेलं होतं. बापरे. मी त्यांना कधी काळी. हा सांगतो, मी त्यांना विचारलं की त्यांचं काही लिहिलेलं किंवा असं तुमच्या हे आहे का? म्हटलं माझ्या वाचनात आलं की त्यांनी केलं, असे होते आणि त्यांनी केलं होतं. तर म्हणे नाही, त्यांचं एक कपाट भरून सगळी पुस्तकं आणि सगळं होती, पण आता ते काही राहिलं नाही. 100 वर्ष होऊन गेली आणि ते आता काही राहिलं. म्हटलं त्यांनी काही वाद्य किंवा असं केलं? हो, त्यांनी पेटी केली होती, ती आमच्या माळ्यावर होती, ती पण आता तुटून गेली. म्हटलं मग आता त्यांचं काहीच नाही का? तर म्हणे नाही, त्यांनी एक वाद्य सागाच्या लाकडाची पेटी करून त्याच्यात ठेवलेलं आहे माळ्यावर. ते काय आहे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही आता विचारताय तर मी उद्या काढून ठेवते. त्यांची नातसून होती बरं का. भारती देवल. त्या म्हणाल्या की तुम्ही उद्या सकाळी या, मी काढून साफसूफ करून ठेवते ते. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्याकडे गेलो आणि ते वाद्य बाहेर काढलं, ती मीच केलेली श्रुतिवीणा होती. 100 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा, बाजूला बरोबर मोजण्याची सोय, 3 आणि 4 सेंटीमीटरचा लाकडाचा ब्लॉक आणि त्याच्यावर मी जशा श्रुती मार्क केल्या त्याच श्रुती मार्क केल्या त्याच्यावर केलेल्या. ती 2 वाद्य बघितल्यानंतर सगळे लोक थक्क झाले आणि म्हणाले की अहो, तुम्ही तुमचं वाद्य ह्याच्यावरून कॉपी केलंय असं सगळे म्हणतील, तर भारती
भारती देवल म्हणाले, अहो हे आमच्या घरी पहिल्यांदा आलेत आत्ता आणि वाद्य 100 वर्ष आमच्या माळ्यावर पडलेलं आहे. आता आणि ते वाद्य आज माझ्या घरी आहे बरं का, आणि ते सह्याद्रीच्या कार्यक्रमामध्ये आपण दाखवणार आहोत. वा वा. त्या वाद्यावर जी तार आहे त्या तारेवर प्रत्यक्ष अब्दुल करीम खान गायलेले आहे. आणि अब्दुल करीम खाननी गायलेली ती तार त्या वाद्यावर अजून तशीच आहे. आणि अब्दुल करीम खानना गायला सांगून देवलांनी ह्या 22 श्रुती केलेल्या होत्या. आणि त्यांची श्रुतीवीणा माहिती सुद्धा नसताना तीच श्रुतीवीणा मी या जन्मामध्ये तशीच्या तशी बनवली. याचा अर्थ काय ते तुला कळेल आता, की मी कृष्णाजी बल्लाळ देवल यांचा संभाव्य पुनर्जन्म आहे. हा हा हा. हो हो हो. कारण एखादी गोष्ट तुम्ही जर आत्मसात केलेली असेल आणि ती तेवढीच महत्वाची आणि तेवढी खोलवर गेली असेल तर ती पुनर्जन्मामध्ये तशीच येते. परत येते. याचं एक मी माझं सामान्य उदाहरण तुला दिलं, माझ्यासारख्या सामान्य माणसाचं. आता मला राहवत नाही म्हणून पंतप्रधान मोदींचं उदाहरण तुला सांगतो. पंतप्रधान मोदी हे माझ्या अभ्यासाप्रमाणे श्यामजी कृष्ण वर्मा हो. यांचा पुनर्जन्म आहे. आणि हे माझ्या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे. श्यामजी कृष्ण वर्मा भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रचंड त्यांनी आयुष्याचं रान केलं. इंग्लंडमध्ये म्हणजे मॅडम कामा, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंगरा या सर्व लोकांना त्यांनी उद्युक्त केलं भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये इंग्लंडमध्ये. त्यांना इंग्लंडमध्ये जेव्हा अटक व्हायची वेळ आली तेव्हा ते फ्रान्समध्ये गेले. फ्रान्समध्ये अटक व्हायची वेळ आली तेव्हा जिनिव्हामध्ये गेले आणि स्वित्झर्लंडमध्ये 1930 साली त्यांचं देहावसान झालं. त्यांनी स्विस सरकारला सांगितलं की माझ्या अस्थी तुम्ही ब्रिटिश भारतामध्ये पाठवायच्या नाहीत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या तिथे गेल्या पाहिजेत. म्हणून त्यांना मोठी देणगी दिली सरकारला आणि सांगितलं की माझ्या अस्थी इथे सांभाळून ठेवा. बर. 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50 वर्ष 1997 पर्यंत कुणाला श्यामजी कृष्ण वर्मा यांची आठवण सुद्धा झाली नाही. आणि स्वतः मोदी गुजरातचे चीफ मिनिस्टर असताना 1997 मध्ये त्यांना जेव्हा ही प्रेरणा झाली त्यावेळेला ते स्वतः जाऊन स्वतःच्याच गेल्या जन्मातल्या अस्थी तिथून घेऊन आलेत. आणि आज त्यांनी त्याचं मांडवी इथे मोठं म्युझियम केलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट कोणालाही माहिती नाही. बापरे. आणि तू जर का मोदींचा आणि श्यामजी कृष्ण वर्मांचा फोटो बघितला तर हा माणूस इकडे केला तरी कळणार नाही. इतकं साम्य आहे. म्हणून तू म्हणशील की परत मी पुनर्जन्माकडे गेलो, पण मी करू काय? कारण ही श्रुतीवीणा तशीच श्रुतीवीणा तोच माणूस, आणि ही त्यांनी 1911 मध्ये बनवली होती. आणि योगायोग असा की ती मला 2011 मध्ये मिळाली. हो. मग 2011 मध्ये मी सांगितलं हा सांगलीमध्ये जो हो. झाला तो 2011 मध्ये झाला. आणि आता आपण 2021 मध्ये आहोत असो. तर अशी हे सगळे जीवनातले आलेले अनुभव तू आता विचारलेस म्हणून सांगितले, नाही तर आपण काही हे कोणाला सांगायला जात नाही. नाही नाही, पण खूप तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आता कुठेतरी असा पुनर्जन्मावर खरंच विश्वास बसायला लागतो. कारण अद्भुत अशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात आता. असो. आणि काका आता शेवटाकडे येताना फायनली आपण तुमच्या 22 श्रुतींबद्दल बोलूया. श्रुती अर्थात मायक्रोटोन्स, ज्याच्यावर किशोरीताईंनी पण भरपूर काम करून ठेवलेलं आहे. असं तुम्हाला का वाटलं की म्हणजे मायक्रोटोन्स किंवा श्रुतींमार्फत शास्त्रीय संगीत जास्ती प्रगल्भ होईल? हे मी नाही सांगितलेलं. हे 2000 वर्षापूर्वी नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. बर. आणि त्याच्यानंतर प्रत्येक मोठ्या संगीतकाराने तेच सांगितले. 22 श्रुती म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताचं मूळ आहे. मूळ आहे. त्याच्यावर हा सगळा वृक्ष उभा आहे. मी फक्त ती मुळं शोधण्याचं काम केलं, बाकी काही नाही केलं. त्यामुळे ह्या माझ्या श्रुती नाहीये किंवा मी शोधलेल्या म्हणून माझ्या झाल्या असं नाहीये. त्या तुझ्या आहेत आणि सगळ्यांच्या.
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जे सिंथेसायझर, हार्मोनियम आणि ऑर्गन वाजवले जातात किंवा वाजवले गेले, अगदी बालगंधर्वांच्या बरोबर सुद्धा किंवा पियानो, त्याच्यामध्ये 12 सूर असतात हम्म. आणि ते युरोपियन स्केलचे सूर असतात, कारण ही वाद्य तिथे तयार करतात. बरोबर. हार्मोनियम सुद्धा. याच्या उलट भारतीय संगीत हे तारेवर तंबोऱ्याशी संवादी असलेल्या 22 स्वरांचं आहे, 12 हम्म. नाही, ज्याला आपण श्रुती म्हणतो. म्हणजे मी सहज समजण्यासाठी सांगितलं की जसे तिथे 12 सूर आहेत तसे इथे 22 सूर आहेत. आणि हे 22 का आहेत? 22च का आहेत? 21 का नाहीत आणि 23 का नाही? आणि ते बरोबर मायक्रो नव्हे, म्हणजे आपण त्याला म्हणतो गिगोटोन वगैरे सुद्धा म्हणायला, गिगाटोन वगैरे म्हणायला, एवढे ते मायक्रो आहेत. मायक्रो इतके मायक्रो इतके मायक्रो मायक्रो आहेत. हा. अचूक आहेत ते. कळलं की नाही? हा, काय पिकाटोन किंवा काय गिगाटोन सुद्धा त्याला म्हणायला हरकत नाही. इतके ते बारीक आणि सूक्ष्म आहे. तर जेवढे आपल्याला जमतील तेवढं आपण त्याच्या जवळ गेलं तर तेवढा पवित्र आणि प्युअर स्वर लागतो, याचा अनुभव प्रत्येक जण घेऊ शकतो. हा, म्हणून त्या 22 श्रुती महत्वाच्या आहेत आणि म्हणून त्या नुसतं थोडा स्वर वर घे, थोडा खाली घे, याला काय अर्थ नाही. शास्त्रामध्ये नेमकेपणा लागतो. नाहीतर ती फक्त कला राहते. आणि एखादी गोष्ट फक्त कला राहिली तर पूर्णत्वाला जात नाही. आणि एखादी गोष्ट फक्त शास्त्र राहिलं तरी पूर्णत्वाला जात नाही. कला आणि शास्त्र यांचा हे जेव्हा मेळ. एकत्र येतात तेव्हा आपण पूर्णत्वाच्या जवळ जातो. आणि भारतीय संगीतशास्त्रामध्ये शास्त्र फारच कमी होतं. बरोबर. संगीताचं शास्त्र होतं. नाही नाही, राग म्हणजे काय, आरोह म्हणजे काय, अवरोह म्हणजे काय, पकड म्हणजे काय, बंदिशी म्हणजे काय, चिजा म्हणजे काय, रियाज म्हणजे काय, ताना म्हणजे काय, आलाप म्हणजे काय. हो, हा सगळा कलेचा भाग झाला. शास्त्राचा भाग, स्वर मोजणे, हे झालेलंच नाही. जे देवलांनी गेल्या 100 वर्षापूर्वी करण्याचा प्रयत्न केला की प्रयत्न स्वर केला हा होता. मोजला पाहिजे. आणि तो प्रयत्न 100 वर्षानंतर आज आपण म्हणू की पूर्णत्वाला गेला. की ज्यासाठी किशोरीताईंनी लिहून द्यावं की हे काम अत्युच्च असून याची सगळ्यांनी नोंद घ्यावी म्हणून सहीनिशी लिहून द्यावं, किंवा किशोरी म्हणजे हे मी माझं मोठेपण म्हणून सांगत नाहीये, कारण मला माहिती आहे काही दिवसापूर्वी मी या देहामध्ये आलो, काही दिवसानंतर जाणार. हे सत्य आहे, अंतिम सत्य. परंतु त्या आत्म्याकडून काय काम परमेश्वराने करून घेतलं असं मी सांगतो. की विश्वमोहन भटांसारखा माणूस जर म्हणत असेल की याला नोबेल प्राइज द्यायला पाहिजे, तर जे काही आपल्याला सापडलंय मूळ ते सत्य आहे. हम्म. हे सगळ्यांना सांगण्यासाठी मी या गोष्टी सांगतो. माझा मोठेपणा की मला विश्वमोहनाने पाठ थोपटली आणि किशोरीताईंनी हे लिहून मला दिलं वगैरे म्हणून सांगत नाही. याचं कारण मी नावाची व्यक्ती नाहीये आत, हे माहितीये मला. तुम्ही केवळ एक सोर्स होतात. सोर्स आहे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आणि आपण सगळेच तसे असतो. सगळेच तसे असतात. हाच आत्मा आणि परमात्म्यातला फरक आहे. परमात्मा एक आत्मा म्हणून आपल्यामध्ये जन्म घेतो, कार्य करतो आणि परत जातो. हे अंतिम सत्य आहे. आणि त्याचा मी माझ्या जन्मामध्ये ठायी अनुभव घेतला. आणि आता तू विचारलंस म्हणून हे परत परत तुला कंटाळा आला असला तरी मी तेच सांगू शकतो, बाकी काही सांगू शकत नाही. म्हणून नाही नाही, कंटाळा येण्याचा काही प्रश्नच नाहीये, कारण तंतोतंत खरं बोलताय तुम्ही. आणि हळूहळू, आणि ऑफकोर्स म्हणजे मेडिसिन या क्षेत्रातनं तुम्ही पुढे आलायत. सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही. त्यामुळे नुसतं थोतांड म्हणून पुढे येणार नाही. गोष्टींचा तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे आणि म्हणूनच आज तुम्ही ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकताय. होय, 22 होय. श्रुतींचा हार्मोनियम तुम्ही तयार केलात, तसंच मेटालोफोन हो, म्हणून पण तुम्ही एक तयार केलात. आणि हो. मेटालोफोनच्या मार्फत तर लोक असं म्हणतात की शास्त्रीय संगीत जो शिकत नाही किंवा ज्याच्या गळ्यामध्ये आवाज नाहीये तो सुद्धा करू शकतो प्रयत्न. हो, तर हो. काका, अगं मेटालोफोन हे काय होतं? मेटॅलोफोन म्हणजे एक साधी मेटलची पट्टी आहे. बर. 22 सुरांसाठी 22 पट्ट्या आहेत. अच्छा. ते आपण लहानपणी वाद्य नसतं का, 2 लाकडांच्या ह्याच्यावर ठेवलं, टन टन सायलोफोन टन जे टन. होतं ते. झायलोफोन म्हणजेच मेटॅलोफोन. ओ, अच्छा अच्छा. हो, फक्त मी त्या मेटलच्या पट्ट्या केल्या, लाकडाच्या नाही, म्हणून त्याला मेटॅलोफोन आपण म्हटलं. परंतु त्या पट्टीचा जो आवाज येतो तो त्या मायक्रोटोन श्रुतीशी अतिशय अचूक त्याच्याशी ट्यून केलेला होता.
आणि ज्याला गाता येत नाही तो सुद्धा वाजवून त्याच्यातून श्रुती वाजवू शकतो. म्हणून तो मेटॅलो फोन केलेला होता. परंतु ते मी 100 केले होते, पण त्यातले 15 सुद्धा कोणी घेतले नाही. असो. आणि 22 श्रुतींचं तर तुमच्याकडे पेटंटच आहे आणि हो. त्याच्याबद्दल व्याख्यानं पण तुम्ही खूप सुंदर देता. तुमच्या बरोबरीने आदित्य पण व्याख्यानामध्ये तुम्हाला साथ देत असतात आणि दोघांच्याही पेटी वादनातनं अगदी म्हणजे स्वर्गानंद जे असतं तेच आम्हाला मिळत असतं कायमच. होय, छान आहे. माझ्या पुस्तकात मी दिलंय बरं का. आमची दोघांची जोडी कशी लागली आहे. आदित्य आणि आदित्य तुमची. ओक. आदित्य ओक हे माझ्या पुस्तकात वाच की कोणाचा पुनर्जन्म आहे. मी सांगत नाही तुला. बर. आता एक कुठेतरी सस्पेन्स क्रिएट झाल्यामुळे आता नक्की वाचावं लागणार आहे. नाही निदान म्हणजे या उदाहरणांसाठी नाही, पण निदान मोदी कोण होते, रामदेव कोण होते, हे तरी आपण वाचूया ना. आणि आणि जगात म्हणजे एवढी मोठी. हो. आपण स्वतः कोण आहे ते पण कुठेतरी म्हणजे हळूहळू कळेल बहुतेक. हो, आणि म्हणजे आपला प्रवास कुठच्या दिशेने सुरू आहे किंवा कुठच्या दिशेने आपण न्यायचा आहे याची काहीतरी एक आपल्याला नक्की दृष्टी त्याच्यातून मिळेल ना. दृष्टी मिळेल. हां. हो. एनिवेज काका, इतका सुंदर इंटरव्ह्यू झालेला आहे आणि लोकांना भरपूर मनोरंजनात्मक, संशोधनात्मक, अभ्यासू गोष्टी कळलेल्या आहेत तुमच्याकडनं. त्याचबरोबर किस्से पण तुम्ही भरपूर सांगितलेत आम्हाला. अजून तुम्हाला आजच्या आपल्या नवोदित जे कोणी कलाकार आहेत, तुम्ही थोड्या मध्ये सांगतच होता टिप्स त्यांना, की संगीतावर हो. पूर्णपणे अवलंबून राहू नका किंवा होय. रियाज कसा करा हे तुम्ही हळूहळू हो. तुमच्या माध्यमातून सांगितलेत. तरी जाता एखादं काहीतरी मार्गदर्शन तुम्ही केलं तर? ते स्वतःमधले गुण वाढवणे हे यशस्वी जीवनाचं गमक आहे. हां, स्वतःला बाहेरून गुण लावून घेणे नव्हे. त्यामुळे एकाच वाक्यात मी असं म्हणेन, की स्वतःला ओळखा. याचा अर्थ आपण काय घेऊन आलोय? आपण कुठची गोष्ट चांगली करू शकतो, उत्तम करू शकतो, सहज करू शकतो, त्याच्यात आपल्याला आनंद मिळतो. मग तो विषय कुठचा का असेना. आणि त्या विषयात आपलं शिक्षण झालेलं असो वा नसो. गोविंदराव पटवर्धनांनी कुठच्या संगीताची परीक्षा दिली होती? कुठे दिली होती? किंवा आज जी सगळी मोठी माणसं आहेत त्यांनी कुठे कोण विशारद झालेत आणि कोण अलंकार झालेत? आणि जे विशारद आणि अलंकार म्हणजे सगळे नाही, पण बहुतेक जे होतात त्यांचं काय होतं पुढे? त्यामुळे ही बिरुदं जी आहेत ना, ती बाहेरून लावण्यासाठी नाहीये. आतून बाहेर यायला पाहिजे. त्यामुळे आपल्यामध्ये खरं आत काय आहे? आपल्याला काय करायला आवडतं? तेच आपण करावं. आपल्याला काय करता येतं सहज, तेच आपण करावं. त्याचाच पाठपुरावा करावा. तर निश्चित आपण काहीतरी लोकांना त्यायोगे काहीतरी देऊ शकू आणि आपल्या जीवनाला परत एकदा सांगतो, अर्थ प्राप्त आता होईल. देऊ शकू. खूप चला. सुंदर आणि खूप धन्यवाद. छान झाला इंटरव्ह्यू आणि मनापासून धन्यवाद काका. ओके, धन्यवाद. धन्यवाद आणि सर्व आपल्या प्रेक्षकांना नवीन वर्ष 2022 अत्यंत सुखाचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावो. मनःपूर्वक धन्यवाद.